अथर्व खोत ही जोडी, ही पहिली आघाडीची जोडी आपल्याला पाहायला भेटते. दोन्ही संघांना उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते खूप खूप शुभेच्छा. मॅच क्रमांक 23 मॅच ऑन. तर नक्कीच माका देखील सांगतं सारखे वारंवार मालवणीमध्ये तुम्ही समालोचन करा, त्यांना मजा वाटता. पण त्यांना काय माहिती बघा गाळी किती पडतात आणि काय करता येतो बघा. आणि पहिलंच बॉल जर पाहिल्यान असं वाटतं की हयतो फक्त धावत गेलो होतो, धावता धावता सरळ गेलो. आज मात्र मॅरेथॉन होती. कायची मॅरेथॉन होती आज? आज टाटा मॅरेथॉन होती, मुंबई मॅरेथॉन होती, टाटा पुरस्कृत होती. ते एका सकाळीच धावूक पाठवायचं होतं. धावता नुसतं धावता 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 गेलो सरळ मागच्या बाजूक. पहिलो धक्को बसलो, गोल्डन डकचा शिकार झालो. गरज नव्हती धावूची, बघितल्या नाही पाठीमागे कोणाकडे बॉल गेलो, सरळ सुटलो आणि सुटलो तर सरळ गेलो आपल्या घराकडे. 0 या धावसंख्येवरती पहिलं झटको बसलो. टीम बाउंड्री बुल्स या संघात नाणेफेक जिंकले आणि कौल जिंकले आणि पॉवर प्ले पॅन्थर्स या संघान. खाली बॅट आहे कुठली? चला दुसऱ्या बॉलाकडे वळूया. चांगलो फुल टॉस बॉल होतो, टप्पू मारण्याचा प्रयत्न फसलो. दुसरा बॉल देखील पाऊक गेला तर निर्धाव निघालो. सनी गोलंदाजी करता पुन्हा फुलर यांचा बॉल आणि आमच्या देवांच्या आशीर्वादाने पहिली धाव ही पॉवर प्ले पॅन्थर्स यांची आमका पाऊक मिळता. धावफलकावरती जोडली जाता, माफ करा बाउंड्री बुलची. 3 चेंडूचा खेळ जरूर झालो. पुन्हा चांगला बॉल, पुन्हा हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी निर्णय काय दिल्याना, नो बॉल दिल्याना एक एक्स्ट्रा स्वरूपात धावसंख्या धावफलकावरती लागता. धावफलक जाऊन पोहोचता ती 3 या धावफलकावरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करत होतो, काय झालं या काय माहिती मध्येच. पुन्हा बॉल गेलो घोषंख्या धावसंख्येमध्ये. चांगली गोलंदाजी करत असताना काय झालं तुका? घाई किती करत? घाई करूच नाही तुका. त्याचबरोबर या सामन्याच्या माध्यमातून आमच्या विनंतीला मान देऊन सन्माननीय सौ सपनाताई बसनकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या यांचं इथं आगमन झालंय. मी ताईंचं हार्दिक स्वागत करतोय. वंदे मातरम प्रीमियर लीग VPL 2025 या भव्य दिव्य क्रिकेट महोत्सवामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतोय. पहिल्या षटकाचा खेळ जरूर संपलाय. धावफलक जर पाहायला गेलं 6 या धावसंख्येवरती पहिला झटका बसला. सनी तुका घराकडून बोलवलं ना, माका आताच फोन इलो. सनी हे सनीचं लक्ष नाही काय माहिती, मॅच मध्ये घुसलो पुरो. अथर्व खोत एका पारितोषिक केलं असा त्याच्या काकाकडसून 501 रुपयाचा. 2 धावा जर मारलंस ऐते आमच्या घोषंख्या धावसंख्येत तर तुका 501 रुपयाचा पारितोषिक देण्यात येणारा तुमच्या काकांकडून. आणि हैतर यांनी काय केलं बघा, खालचं शॉट खेळूचं होतो, हलक्या त्यांनी खेळल्यान बॉल मारल्यान सरळ बॉक्स आउटच्या बाहेर आणि त्याका पॉवर येत असत. पुरस्कृत करते असत त्या विकेटसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून. पुन्हा टॅप केल्यान चेंडू, चांगलं फटको पाऊक मिळालो. ऑफ साइटिक उभा राहायचं असताना तू बॉल आणूक जाऊ नको, आमचे व्हॉलेंटियर्स असत. पुन्हा टॅप केल्यान आणि इथे बघू एक बॉल आणि मैदानामध्ये बॉल टाकू नका. कोणा घाई लागली आहे त्या घराकडे पाठवा. पहिला चालू सामन्यामध्ये किती मध्ये मारतास, थोडा थांबा जरासा. पुन्हा चांगलं फटको ऐता खराब क्षेत्ररक्षण पाहू मिळता आणि विकेट होती. सनी लक्ष नाही तुझा. 5 बॉल झाले असत दुसऱ्या षटकातील, 10 धावा झाले असत, 2 गडी बाद झाले आहेत. टीम बाउंड्री बुल्स या संघाची. संघाने लाल कपडे जरूर घातले असत घाबरूक, पण तो संघ घाबरलो. पुन्हा मोठं फटको समोरच्या साईडने खेळल्या बागूया हिट मारण्याचा प्रयत्न, हिट काय लागलो नाही या. परंतु 2 षटकांचा खेळ संपलो. 12 धावा झाले आहेत, धाव फलकावरती लागले आहेत, 11 झाले आहेत. माफ करा 11 धावा झाले असत. 2 षटकांचा खेळ चालू. बॉलिंग मार्कवरती इलो गोलंदाज.
प्रद्युम है तो गोलंदाजीलो आणि प्रद्युमने इल्या मागच्या साईडिक घराकडून पाठवल्यान त्या फलंदाजाक दांडी गुल केल्यान काटे उडवल्यान काय गोलंदाजी केल्यान लाल बत्ती देखील त्यांनी पेटवल्यान 11 धावा झाले असत तिसऱ्या षटकाचा खेळ चालू वा चांगली गोलंदाजी करता पुन्हा चांगलं बॉल पडल्यानंतर जोरात कट होता निर्धाव चेंडू आमका पाऊक मिळता चांगली गोलंदाजी प्रद्युम याच्या माध्यमातून आमका पाऊक मिळता चांगली गोलंदाजी करता तिसऱ्या षटकाचा खेळ जरूर आमका पाऊक मिळता पहिल्या इनिंग साठी 15 मिनिटात जो खेळ दिलो टाइम दिलो या 15 मिनिटात तुमका इनिंग कंप्लीट करूची टीम पॉवर प्ले पॅन्थर्स 15 मिनिटांच्या वर तुमचं 1 मिनिट जरी गेलो तर 4 धावांची पेनल्टी दिली जात पंचांशी वाद विवाद करूचो ना या है तो कॅप्टन टीमचं बोलता तो देवांग कॅप्टन तू असत तू एकटो बोल 9 खेळाडू जाऊन बोलता तुझी काही इज्जत आहे की ना मैदानात का फक्त टॉस उडून ठेवल्याने तुका पुन्हा चांगलो बॉल 1 बाउन्स जाता गोशंक धाव संकेत त्याचबरोबर या स्पर्धेचा संपूर्ण आनंद घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके बंटीबाई मशिलकर यांचा हे आगमन झाला बंटीबाई मशिलकर तुमचा या वंदे मातरम प्रीमियर लीग 2025 च्या या क्रीडा महोत्सवामध्ये आपला स्वागत करते त्याचबरोबर प्रतिमेची जामदार यांचा देखील आम्ही हैसर स्वागत करता महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे हरकत नाही आपण नंतरला घेऊ पुन्हा चांगला बॉल पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं आमच्या या मुख्य व्यासपीठावरती सौ सपनाताई बसनकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या यांचं देखील इथं आगमन झालंय अथर्व जर 2 धावा काढल्यास तर 500 रुपयाचा पारितोषिक अथर्व 500 रुपये वाया के नको तुका माका सांग मी येते 2 धावा काढूक बंड्या काका यांकडून तुका 500 रुपयाचा पारितोषिक 2 धावा जर काढल्यास घोषांक धाव संकेत चांगलं फटको थोडस हैसार मारूचा आमच्याकडे 1 धावा जरूर मिळतले 15 धावा झाले धावफलकावरती चौथ्या षटकाचा खेळ मात्र आम्ही पाहता पुन्हा चांगलं शॉट पाहूया धावा होतात का चांगली धाव काढल्याने 16 धावा झाल्यात आमच्या धावफलकावरती एक चांगली टुर्नामेंट एक चांगले सामनो आमका बघूक मिळता सनी गोलंदाजी मार्कोटी चांगली गोलंदाजी करता आणि पाहूया आई सर काय करता यष्टांच्या मागून डॉट बॉल पाहूक मिळता 4 चेंडूचा खेळ जरूर झालो 15 मिनिटांचा अवधी तुमका दिलो असा 13 मिनिटे झाले असत पुन्हा चांगलं फटको खेळूक मिळता पाहूया काय होता फेकी जरा जोरात करतं तर नक्कीच खेळी समाप्त होता 1 टू गो असत नाही झाले असत मी थोडं घाबरवलं तुमका पुन्हा चांगलं फटको ऑफ साइड खेळल्याने मिळत ती 1 धाव धावसंख्या जाऊन पोहोचता टीम 18 धावसंख्या झाली असत ती टीम पॉवर प्ले पॅन्थर्स या संघाची पॉवर प्ले पॅन्थर्स ओके एस माफ करा बाउंड्री बुल्स या संघाची धावसंख्या झाली असत टॉस जिंकल्याने पॉवर प्ले पॅन्थर्स या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्याने शेवटचा षटक असा निर्णायक षटक असा या निर्णयाच्या षटकामध्ये पाऊस समोरच्या दिशेने ठोकल्यान जो एकदा डीजे थांबलो असत साऊंड वालो माझो गायब झालो घराकडे गेलो डॅनीने मारल्यान चौकार काय मात्र डॅनी खाऊन निलो घराकडून बबनचे पोळे खाऊन निलो बबनचे देखील आभार मानूचे लागतले चांगलं फटको पुन्हा समोरच्या दिशेत खेळल्यान 1 धाव जरूर काढल्यान त्यांनी काय बॅटिंग केलं ना समोरच्या दिशेने काय फटको मारल्यान प्रेक्षकांमध्ये थोडीशी ऊर्जा निर्माण झाली धावसंख्या पोहोचता ती 24 धावसंख्येवरती उर्वरित 3 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक असा
पुन्हा चांगलं बॉल कट केल्यान पॉइंट मध्ये एक धावा मिळतली आणि एका याच्या काकान 500 रुपये लावले नसत काकाक देखील माहिती आहे तो का दुहेरी धाव काढूचो नाही हॉटेल बिग बॉसचे ओनर्स अनमोलजी सावंत यांना आम्ही विनंती करता की आपण मुख्य आमच्या व्यासपीठावरती येऊचा हॉटेल बिग बॉसचे मालक अनमोलजी सावंत यांना विनंती असा की आपण आमच्या वंदे मातरम प्रीमियर लीगच्या मुख्य व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचा 1 to go असत धन्यवाद केदार डॅनीच्या बॅट मधून एखादं चौकार पाव मिळता का हलक्या हाताने खेळून काढल्या थर्ड बॅन रिझन मध्ये मिळेल ते एकच धाव एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचतात टीम बाउंड्री बुल्स या संघाची 29 धावा झाले असं 30 धावांचं लक्ष असा का 28 धावा झालेत 29 झाले असं 30 धावांचं लक्ष ठेवलं नसा डीजे वालो खाई गेलो त्याचे पैसे पहिला कापून क्या त्याचबरोबर चिंतामणी लाईट्स यांच्या माध्यमातून काय मात्र आमचं मैदान सजवल्यान पूर्ण रंगबिरंगी करून टाकल्यान सपना वसंतकर लाईट्स बंद करायचे ज्या लाइटिंग लावल्यात त्या बंद करायच्या घेऊ विनंती असेल लाईट वाला लाईट्स बंद करायचे थँक्यू 28 पॉवर प्लेचा पहिलं षटक असल्याने आमच्या या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचा आम्ही यथोचित सन्मान करतोय वंदे मातरम प्रीमियर लीग VPL 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या विनंतीला मान देऊन महाराष्ट्र निर्माण सेना उपाध्यक्ष बंटीभाऊ मशिलकर यांचं इथं आगमन झालंय मी विनंती करतोय आंतरराष्ट्रीय खेळाडू महेशजी शिंदे सर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते उपस्थित मान्यवरांचा आपण इथे यथोचित सन्मान करायचा आहे शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन महाराष्ट्र निर्माण सेना उपाध्यक्ष बंटीभाई मशिलकर यांचा इथं आपण यथोचित सन्मान करायचा आहे आंतरराष्ट्रीय कबड्डी व रग्बी खेळाडू महेशजी शिंदे सर यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्ष बंटीभाई मशिलकर यांचा आपण यथोचित सन्मान करतोय त्याचबरोबर मी विनंती करतोय राष्ट्रीय कबड्डी खेळाडू शिवाजीदादा पाटील यांना विनंती करतोय प्रथमेशजी जामदार यांचा आपण इथे यथोचित सन्मान करायचा आहे शिवाजीदादा पाटील यांना पण विनंती करतोय राष्ट्रीय कबड्डी खेळाडू महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रथमेशजी जामदार यांचा आपण इथे यथोचित सन्मान करायचा आहे त्याचबरोबर प्रथमेशजी जामदार हे देखील कबड्डी खेळाडू आहेत त्याचबरोबर मी विनंती करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती सपनाताई बसनकर यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय राष्ट्रीय कबड्डी खेळाडू कांचनताई शिंदे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते यथोचित सन्मान करायचा आहे सपनाताई बसनकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांच्या राष्ट्रीय कबड्डी खेळाडू कांचनताई शिंदे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण उपस्थित मान्यवरांचा बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या सौ सपनाताई बसनकर यांचा यथोचित सन्मान केला जातोय सौ कांचनताई शिंदे यांच्या माध्यमातून राष्ट्रीय कबड्डी खेळाडू ओव्हर झाली आहे पहिल्या षटकाचा खेळ जरूर संपलाय उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो वंदे मातरम क्रीडा मंडळ आयोजित VPL 2025 पुरस्कृत सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आजचा शेवटचा दिवस अंतिम दिवस आपण पाहतोय पुन्हा बॉल कट केलाय पाहूया निर्णय का असेल पंचांचा सेंट्रल बँक ऑफ इंडिया दांडी 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 गोल
त्याचबरोबर बिग बॉस हॉटेलचे सर्व हे देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत। सन्माननीय श्री अनमोलजी सावंत, वंदे मातरम क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अशोकजी सावंत यांना विनंती करतोय की हॉटेल बिग बॉसचे सर्व अनमोलजी सावंत यांचा देखील आपण इथे यथोचित सन्मान करायचा आहे। अनमोलजी सावंत आपला देखील खूप खूप आभार। वंदे मातरम प्रीमियर लीग VPL 2025 चा सामना रंगतोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान्यवरांचा आम्ही इथे यथोचित सन्मान करतोय, सत्कार करतोय। उपस्थित सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय, जाहीर आभार मानतोय। मी पुन्हा वळतोय सामन्याकडे, समोरच्या दिशेने फटका, एक धाव कंप्लीट केली जाते। चांगली गोलंदाजी करतोय डॅनीच्या बॅट मधून एक चौकार जरूर पाहायला मिळाला होता। स्कोर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, 5 धावसंख्या जरूर झाली आहे। दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पंचांवरती राग काढला, मिळतील ते 2 धावा, दुहेरी धावसंख्या घोषित करण्यात येते। धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवरती। आता मात्र इथे मोठी बॅटिंग करावी लागेल टीम पॉवर प्ले पॅन्थर्स या संघाला। पाहूया, इथे कॅच घेण्याचा प्रयत्न होता, थोडासा क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू फंबल होतोय, 1 रन्स पाहायला मिळते। ओव्हर झाली ना, 2 षटकाखेरीज संघाची धावसंख्या 8, 1 गडी बाद टीम पॉवर प्ले पॅन्थर्स। संपूर्ण जर लाईट्स आपण पाहिल्या, चिंतामणी लाईट्स LED लाईट्स यांच्या माध्यमातून आम्हाला लाभल्या, त्यासाठी चिंतामणी लाईट्स यांचा खूप खूप आभार। षटक क्रमांक 3 मार्गस्थे आपण पाहतोय, ऑन साइडला खेळलं जातोय, 1 धाव धावसंख्येत आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा चांगला बॉल, तितका चांगला फटका, ऑन साइडला पुन्हा धावसंख्येमध्ये बॉल जातोय, 1 धावेने धावसंख्या जरूर पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते। समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रूला बॉल अडवला जातोय, निर्धाव चेंडूची सांगता होते। षटक क्रमांक 3 बॉलर्स नेम अभिषेक पाताडे, पुन्हा बॉल जातो घोषांक धावसंख्येमध्ये। 3 चेंडू जर पाहिले, एकेरी धाव पाहायला भेटली, 1 बॉल जर पाहिला घोषांक धावसंख्येमध्ये गेला। 4 बॉल झालेत, 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक। पुन्हा बॅकफुट लावून पंच करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल अडवलाय, इथे मात्र डॅनी चुकी करत नाहीये, इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू जातो बॅक टू पॅव्हिलियन। सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुरस्कृत वंदे मातरम प्रीमियर लीग 2025 उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही इथे हार्दिक स्वागत करतो, जाहीर आभार मानतो। आपण आलात, आम्हाला उपकृत केलं त्याबद्दल। वंदे मातरम क्रीडा मंडळ आयोजित वंदे मातरम प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा हार्दिक स्वागत करतो, जाहीर आभार मानतो। पुन्हा वळतो सामन्याकडे, थँक्यू। पुन्हा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, विकेट्स मात्र गेले 2, धावसंख्या करायची आहेत, अर्थातच 2 विन असेल। रिव्ह्यू घ्यायचा आहे, नक्कीच सिद्धिविनायक डेकोरेटरचं देखील कौतुक करायचं तितके कमीच आहे। काय मात्र सेटअप उभा केलाय सिद्धिविनायक डेकोरेटर्स, सर्व पाहायला गेलं अर्थातच अवधूतजी निकम आणि त्यांची संपूर्ण टीम एक मोठं ग्लॅमर या स्पर्धेला आणून दिलंय या 9व्या वर्षामध्ये, 9व्या सीझन मध्ये। पुढील मॅच साठी विनंती करतोय बाउंड्री बुल्स आणि नाही चुकलंय, हाय हॅट्रिक हंटर्स आणि फुलटॉस फायटर्स दोन्ही कर्णधारांना विनंती करतो मुख्य व्यासपीठावरती जायचंय। हॅट्रिक हंटर्स आणि फुलटॉस फायटर्स
आता जर पाहायला गेलं तर विकेट्स घेतली जाते. तिसरा धक्का बसतोय. हॅट्रिक हंटर्स आणि फुलटॉस फायटर्स या दोन्ही संघांचा नाणेफेक केंद्र चालतोय. आमच्या विनंती करतोय की सपनाताई बसनकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जातोय. त्याचबरोबर राष्ट्रीय कबड्डी खेळाडू कांचनताई यांना देखील विनंती करतोय आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायचं आहे पुढच्या सामन्याचा. पुढील नाणेफेक हॅट्रिक हंटर्स विरुद्ध फुलटॉस फायटर्स. गोलंदाजी धावसंख्या पाहायला भेटते. गोलंदाजी मार्कवरती अजय पाटीलला आपण पाहू शकतो. चांगली गोलंदाजी त्यांनी पहिल्या सत्रापासून केली आहे. टॉस केला जातो हॅट्रिक हंटर्स आणि फुलटॉस फायटर्स या दोन संघांमध्ये नाणेफेक केला जातोय. सन्माननीय प्रमुख पाहुणे सौ सपनाताई बसनकर यांच्या शुभ हस्ते शिवसेना महिला संघटिका यांच्या माध्यमातून नाणेफेक केला जातोय. त्याचबरोबर कांचनताई या देखील उपस्थित आहेत. दहा चेंडू इथे मात्र दांडी 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 गोल. सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुरस्कृत VPL वंदे मातरम प्रीमियर लीग सामना पाहायला गेलं अतिशय चांगल्या पद्धतीत प्रेक्षकांना भेटायला आलाय. कॅमेरामॅन जरा जल्दी फोकस करू आमच्या प्रेक्षकांवरती. कॅमेरामॅन समोरचे कॅमेरामॅन जरा स्टेज जवळ कॅमेरा करायचा आहे. स्टेज जवळ आपण कॅमेरा करायचा आहे. फोटोग्राफर आपण कुठे असाल तर कृपया करून मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. पुन्हा चांगला बॉल. पुन्हा दांडी 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 गोल. काय गोलंदाजी केली अजय पाटील या गोलंदाजाने. सेंट्रल बँक ऑफ इंडिया हॅट्रिक साठी संधी आहे. अजय पाटील हॅट्रिक साठी संधी आहे आणि हॅट्रिकचा चान्स तुम्ही सोडू नका. फुलटॉस फायटर्स या संघाने टॉस जिंकलाय. ओहो पाहूया निर्णय काय असेल तो. पंच निर्णय देतील. विनंती असेल संपूर्ण टीमला फक्त कर्णधार जाईल. बाउंड्री बुल्स विनंती असेल. बाउंड्री बुल्स पेनल्टीचा सामना करावा लागेल. मागे राहायचंय. बाउंड्री बुल्स टीम मागे राहायचंय. पाहायचा आहे निर्णय पंच काय देतील. आणि विनंती असेल संपूर्ण बाउंड्री बुल्स या टीमला कोणीही कर्णधार सोडून कुठलाही खेळाडू पंचांकडे दाद मागण्यासाठी जाणार नाहीये. जर कर्णधार सोडून बाकीचे खेळाडू आमच्या निर्देशनास आले तर संपूर्ण टीमला पेनल्टीचा सामना करावा लागेल. तुमच्याकडे फक्त 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल. DRS घेतला जातोय. पाहूया DRS काय निर्णय दिला जाईल. त्याचबरोबर सामना संपला तर अथर्व आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. तुमचे काका बंड्या संपल्यावर तुमचे काका बंड्या यांच्या माध्यमातून तुम्हाला रोख रुपयाचं पारितोषिक देऊन तुमचा गौरव केला जाणार आहे. बंड्या खुश दिसतोय. काय बात आहे बंड्या. मला माहितीच ना. मला सांगितलं झालं मी कसं बोलणार. हरकत नाहीये. पद मला पाहिजे. बोलू ना त्याला. मला माहिती आहे पण त्याचं पद म्हटलं. त्याचबरोबर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या मंडळाला सहकार्य करणारे तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके वंदे मातरम प्रीमियर लीग 2025 VPL 2025 स्पर्धेच्या माध्यमातून
आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय प्रमुख पाहुणे निशिकांत दादा शिंदे यांचं आगमन झालं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. भारतीय कामगार सेना चिटणीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते हे इथे उपस्थित झालेत. मी निशिकांत दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण आला त्या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आम्हाला उपकृत केलं त्याबद्दल निशिकांत दादा आपलं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय. निर्णय सांगायचा आत्ताचा हा नॉट आउट आहे. थँक्यू. आताचा रन्स घ्यायचा आहे. रन्स घ्यायचा आताचा केदार रन्स असेल ना. नो +1 एकंदरीत 2 धावा आपल्याला पाहायला भेटतात. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा चांगल्या हलक्या त्याने खेळला जातोय. नक्कीच धावसंख्या झाली आहे 15. येणाऱ्या 17 पाहिजे असेल ना. 6 चेंडू आणि 15 धावांचं लक्ष असेल. गोलंदाजी मार्कवरतीचा पहिला डॅनी. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांनी केली. आपल्या टीमसाठी चांगली बॅटिंग केली आहे. पुन्हा चांगला बॉल टॅप केला जातो. बॉल जातोय. पाहूया निर्णय काय येतोय. घोषणा धावसंख्या 1 सिंगल धावा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा टॅप केला जाईल चेंडू. पुन्हा जातो घोषणा धावसंख्येमध्ये. एक धावनी धावफलक पुढे सरकतंय. जवळ जवळ विजयाकडे वाटचाल करताना टीम बाउंड्री बुल्स. पुन्हा चांगला बॉल. पुन्हा टॅप केला जातोय. पाहूया आणि घोषणा धावसंख्येमध्ये बॉल जाईल. दुहेरी धाव पाहायला भेटते. येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता. जर 3 चौकार आले तर मॅच मध्ये रंगत वाढेल. वंदे मातरम प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा चांगला फटका. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला परंतु थोडा फंबल झाला. परंतु 1 धाव्या धावफलकावरती लागली जाते. 4 चेंडूचा खेळ जरूर झालाय. पुन्हा बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे जर पाहायचं आहे कॅच. यस 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 यस. कॅमेरामॅन झेल जर टिपली असेल तर नक्कीच ही झेल आपल्या एक्स्ट्रा क्लिप मध्ये आपण ती क्लिप काढायची आहे. कॅच ऑफ द टुर्नामेंट पाहायला भेटते. आमच्या टेक्निकल टीमला विनंती असेल ही कॅच जर आपण प्रॉपर आली आहे तर रिपीट ती क्लिप बनवून ठेवायची आहे. सिंगल चांगली झेल पाहायला मिळाली. ऑल आउट संघ झालाय. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. विनंती करतो हॅट्रिक हंटर्स विरुद्ध फुल टॉस फायटर्स दोन्ही संघांनी लाईन अप करायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. हॅलो हॅलो हॅलो. त्याचबरोबर हॅलो हॅलो हॅलो. माईक चेक 1 2 3. यश याचा जर आवाज वाढवायचा आहे कॉर्डलेस माईकचा. 1 मिनिट येतोय. हॅलो यश कॉर्डलेस माईक. हॅलो हॅलो 1 2 3 माईक चेक. थँक्यू. वंदे मातरम प्रीमियर लीग VPL 2025 चा 27वा सामना आणि या 27 सामन्याला आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या सर्वांचे लाडके दादा निशिकांत दादा शिंदे यांचं इथं आगमन झालंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भारतीय कामगार सेना चिटणीस त्याचबरोबर चालू असलेली मॅच या दोन्ही संघांचं इथं आपण उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांचा आपण परिचय करून देतोय. त्याचबरोबर मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पारितोषिक देऊन त्यांना पण यशस्वी सन्मान करणार आहोत. उपस्थित मान्यवर निशिकांत दादा शिंदे यांच्या माध्यमातून दोन्ही संघांचा परिचय केला जातोय. उपस्थित मान्यवरांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. निशिकांत दादा शिंदे यांच्या माध्यमातून नाणेफेक केला जातोय दोन्ही संघांचा. टीम फुल टॉस विरुद्ध हॅट्रिक्स.
नाणेफेक केला जातोय, मी ओळखतोय नाणेफेकीसाठी निशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून नाणेफेक केला जातोय पुढच्या मॅच साठी। त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांना विनंती असेल की आपण देखील इथे कॅमेराच्या समोर यायचं आहे। हेड्स कॉल केलाय, अर्थातच टीम फुलटॉस या संघाने हॅट्रिक्सच्या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। सोहम, मी विनंती करतो दादा आपण आमच्या खेळाडूंना आमच्या या स्पर्धेबद्दल 2 शब्द बोलून आम्हाला उपकृत करायचं आहे। शुभेच्छा देताना फार आनंद वाटतो। क्रीडा आणि शैक्षणिक, क्रीडा म्हटलं की वंदे मातरम म्हटलं की फक्त कबड्डी दिसते, पण आज कळलं क्रिकेटपट्टी एवढं जोरात आणि जोशात आहे। आज वानखेडेला 50 वर्ष होतात, मला वाटतं त्यानिमित्त तुमची पण VPL आज मला कितवा पर्व आहे, 9वा पर्व आहे, म्हणजे हळूहळू तुम्ही सिल्वर जुबलीकडे चाललेला आहात। फार आनंद या गोष्टीचा। सातत्याने काही ना कार्यरत असलेले मंडळ आहे या करिरोड नाक्यावरचं म्हणा की करिरोडच्या परिसरातला एक वेगळा आणि स्वतःचा ठसा उमटवणारं मंडळ कुठचं असेल तर वंदे मातरम क्रीडा मंडळ मंडळाला मी मनापासून शुभेच्छा देतो। या मंडळाकडून भरपूर सिनियर लोकांकडून आम्ही आशीर्वाद घेतलेले आहेत, कारण सातत्याने ते आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि मार्गदर्शन करत आहेत। ही थोर मोठी मंडळी यांच्या माध्यमातून आम्हाला भरपूर काही शिकायला मिळालेलं आहे। अण्णा असतील, आमचे प्रमोद दादा असतील आणि त्यांच्याबरोबर असलेले सहकारी, एक वेगळी ही टीम जी गेले कित्येक वर्ष या करिरोड नाक्यावरती म्हणा या परिसरामध्ये कार्यरत आहेत, त्यांचा बोध घेण्यासारख्या गोष्टीचा आहे। त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत असतो आणि एक वेगळी संजीवनी मंडळाच्या कार्यकर्ता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मिळत असते। त्यांच्यातला मी एक सदस्य सहकारी आहे, मला तुम्ही मनापासून इथे बोलवलात। मंडळ तुमच्या टीमला मी आता म्हणणार नाही, एकाच टीमला शुभेच्छा द्यायची, शेवटी खेळ आहे, जो जीता हो सिकंदर। सर्व सिकंदरांना मी मनापासून शुभेच्छा देतो। तुर्तास इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद निशिकांत शिंदे, आपण अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या खेळाडूंना आमच्या प्रेक्षकांना आयोजन कमिटीला उपकृत केला। मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय चालू मॅच मधील वैभव पाचनेकर सलग दुसऱ्यांदा प्लेअर ऑफ द मॅचचा पारितोषिक दिलं जात आहे। वैभव साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। क्या बात आहे वैभव, रुपयाचा चेक दिला जातोय। वंदे मातरम प्रीमियर लीग आजच्या दिवसामध्ये सलग दुसऱ्यांदा प्लेअर ऑफ द मॅचचा पारितोषिक दिला जातोय। सन्माननीय प्रमुख पाहुणे निशिकांत शिंदे, भारतीय कामगार सेना चिटणीस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते यांच्या माध्यमातून यथोचित खेळाडूचा सन्मान केला जातोय। धन्यवाद निशिकांत दादा, आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आलात। वंदे मातरम क्रीडा मंडळ आयोजित VPL 2025 ही स्पर्धा अनुभवली आणि ज्या शुभेच्छा आपण दिल्या त्या शुभेच्छा देखील आमच्या सदैव पाठीशी राहतील असं आम्ही ग्वाही देतो। पुन्हा वळतो मी मॅच कडे। स्पोर्ट्स समालोचक सुपेश कामतेकर तुमच्या सर्वांचं या रात्रीच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। घड्याळात 9 जरूर वाजलेत, लीग मधील 2 मॅच जरूर बाकी आहेत आणि या 2 मॅच संपल्यानंतर आपण जाऊया। त्याचबरोबर मी विनंती करतोय उपस्थित मान्यवरांचे ते यथोचित सन्मान करण्यात येतोय। मी प्रमोदजी पेंडुरकर सर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा यथोचित सन्मान करायचा आहे। सन्माननीय श्री निशिकांत शिंदे, भारतीय कामगार सेना चिटणीस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे, यांचा आपण यथोचित सन्मान करतोय। मी दादा आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण उपस्थित बाळकृष्ण अण्णांनी प्रमोदजी पेंडुरकर आणि त्याचबरोबर बाळकृष्ण अण्णा या दोघांच्या शुभ हस्ते उपस्थित मान्यवरांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे। उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान केला जातोय। धन्यवाद निशिकांत दादा, आपण आला त्या स्पर्धेच्या माध्यमातून वंदे मातरम क्रीडा मंडळ आयोजित वंदे मातरम प्रीमियर लीग 2025 याचा काय मात्र स्वागत केलं जाते। थँक्यू व्हेरी मच दादा। मी पुन्हा वळतोय पुढच्या मॅच साठी। त्याचबरोबर आमच्या या वंदे मातरम प्रीमियर लीग स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेले तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके तेजूकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सेक्रेटरी संतोष शिंदे साहेब यांचं इथं आगमन झालंय। त्यांचा देखील वंदे मातरम प्रीमियर लीग या
क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक आम्ही दादा तुझं स्वागत करतोय. आपण आला त्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. प्लीज दादा, खाली का थांबलायस तू? लगेच आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. तेजोगया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सेक्रेटरी संतोषजी शिंदे हे देखील इथे उपस्थित झाले. दादा तुझं देखील हार्दिक स्वागत. वंदे मातरम प्रीमियर लीग आयोजित VPL 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा देखील यथोचित सन्मान केला जाईल या मुख्य व्यासपीठावरती.